आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। जबरी चोरीतील तडीपार आरोपी जेरबंद, पंचवटी पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जबरी चोरी प्रकरणातील तडीपार आरोपीला जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक गस्त, टवाळखोरांवर कारवाई आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले होते। दरम्यान पोलीस अंमलदार वैभव परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली की तडीपार आरोपी अमरधाम परिसरात येणार आहे। या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव सौरभ उर्फ सॅमसंग जयप्रकाश पोद्दार, जुने नाशिक असे सांगितले। अधिक चौकशीत त्याने जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली। आरोपीवर पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सतीश शिरसाट आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी ही कामगिरी यशस्वी केली। सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे हे करत आहेत।